नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। ऑल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे सोलापूर शहराध्यक्ष विजयकुमार उघडे, पत्रकार बांधव व माहिती अधिकारचे कार्यकर्ते यांनी पोलीस आयुक्त सोलापूर शहर सोलापूर यांना सर्व पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते यांना संरक्षण देण्याबाबत निवेदन दिले आहे। सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की देशात, राज्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात सर्व क्षेत्रात पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यावर दिवसेंदिवस हल्ल्यात वाढ झालेली असून पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे। पत्रकार आणि प्रसार माध्यम संस्थांना संरक्षण देणारे विधेयक महाराष्ट्र विधानसभेत दिनांक 7 एप्रिल 2017 रोजी मंजूर करण्यात आले होते। त्यानुसार आता पत्रकार व प्रसार माध्यमांवर हल्ला करणाऱ्यास 3 वर्षांचा कारावास किंवा 50,000 रुपये दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होणार आहे। तरी हा कायदा अंमलात आणला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे, कारण याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र समोर येत आहे। सोलापूर येथील MD24 न्यूजचे पत्रकार सैफन शेख व अकोला येथील पत्रकार अजय प्रभे तसेच दैनिक आजतकचे प्रसाद जगताप, माहिती अधिकार कार्यकर्ते सिद्धाराम नंदरगी यांच्यासह अनेकांवर गावगुंड, अवैध धंदेवाले यांच्या मार्फत जीवघेणा हल्ला करत मारहाण करण्यात आली आहे। विरोधात बातम्या लावल्याबद्दल जर असे हल्ले होत असतील तर पत्रकारिता कशी करायची असा प्रश्न उपस्थित होतो आहे। अशा घटना कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची शिफारस देशाचे महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे आपल्या वतीने करावी। देशातील लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर असे हल्ले करून जर मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत असेल तर पत्रकारिता करणे अवघड होईल। पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या गुंडांवर व ज्यांच्या सांगण्यावरून हे हल्ले करण्यात आले त्या सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी। मारहाण झालेल्या पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व पत्रकार बंधू निषेध नोंदवत आपल्याकडे दोषींवर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी करत आहोत। दोषींवर लवकरात लवकर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा। जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे। दैनिक व साप्ताहिक जे होचे विजयकुमार उघडे, हल्लाबोल भारत न्यूजचे संपादक युनुस आतार, कार्यसम्राटचे संपादक यशवंत पवार, साप्ताहिक यशसंघर्षचे पत्रकार सादिक शेख, सिटी न्यूजचे पत्रकार संतोष पवार, साप्ताहिक फुलेवाचचे पत्रकार वैजनाथ बिराजदार, दैनिक अख्तरचे प्रसाद जगताप, साप्ताहिक शिवनिर्णयचे अनिल शिराळकर, हल्लाबोल भारत न्यूजचे उपसंपादक मुसा आतार, पत्रकार सूर्यकांत वनकडे, ज्येष्ठ पत्रकार आबा तळभंडारे, साप्ताहिक फुलेवाचचे अशोक ढोणे, साप्ताहिक आजतक सोलापूरचे सुदर्शन तेलंग पाटील, प्रजाप्रभुत्व न्यूजचे गिरिमल्ला गुरव, पत्रकार रफिक देगावकर, पत्रकार संतोष धोत्रे, पत्रकार असलम नदाब, पत्रकार सिद्धू गुदेहल्ली, पत्रकार अपर्णा कोंडा बलोनी, पत्रकार अप्पासाहेब लंगोट, पत्रकार महेंद्र शिरसट, आयराचे खजिनदार फिरोज शेख, माहिती अधिकार कार्यकर्ते सिद्धाराम नंदरगी, स्वरांजली न्यूजचे पत्रकार गणेश भालेराव, दिव्य न्यूज मराठीचे रहिमान पठाण, पोलीस टाइम्स न्यूजचे पत्रकार सुशील कुमार गुजले, पत्रकार दत्ता भोसले, पत्रकार नागनाथ भोसले, पत्रकार रमजान चिंचोळकर आदी पत्रकारांनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत। यावेळी ऑल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे सोलापूर शहर अध्यक्ष विजयकुमार उघडे बोलताना काय म्हणाले ते आपण प्रत्यक्षच पाहूयात। मी पत्रकार विजयकुमार भगवान उघडे, ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशनचा शहर अध्यक्ष। काही दिवसापूर्वी 3-4 दिवसापूर्वी सैफान शेख MD24 चे ते पत्रकार व संपादक आहेत व RTI चे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावरती काही गुंडाकडून हाणामार झाले व त्यांना जीव मारण्याची धमकी दिलेली आहे। तर तसंच काही या 4-5 दिवसामध्ये काय घटना झालेल्या आहेत। त्याच्या अगोदर देखील प्रसाद जगताप त्या पत्रकार, तो आजतकचा पत्रकार दैनिकचा आहे, त्याच्यावर मारहाण व शहराची भांडण लफडं झालेलं आहे। त्यानंतर सिद्धाराम नंदरगी हा एका RTI चा कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्यालाही देखील काही गुंडाकडून रात्री 11 वाजता त्यांच्या घरी जाऊन त्याला मारायचा प्लॅन केले। सदर व ते सिद्धाराम नंदरगी हे पोलिसांशी संपर्क साधल्यामुळे त्यांचा जीव बरोबर वाचलेला आहे, त्यांना मारण्याची धमकी दिली होती। तसेच काही बाहेरगावचे अजय प्रभू हा एक पत्रकार आहे, तो देखील बातमीच्या लावण्याच्या परवाना होता, तर का बातमी लावला काय असे हुज्जत घालून काही गुंडांनी त्यांनाही मारण केलेलं आहे। तर सोलापुरामध्ये मागील काही दिवसामध्ये बरेच काही राजकीय गुंड व अधिकाऱ्यांनी पाळलेले गुंड जे आहेत त्या गुंडाकडून खऱ्या बातम्या लावणाऱ्या व निष्ठावंत प्रामाणिकपणे पत्रकाराचे काम करणाऱ्या पत्रकारावरती जीवघेणे हल्ला होत आहे। तर असे प्रकार वाढलेले आहेत। माननीय पोलीस आयुक्त व भारताचे गृहमंत्री व महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी
जातीनं लक्ष देऊन पत्रकारांना संरक्षण कायदा लागू झालेला आहे, पण तो कायदा अंमलात येत नाही. तरी तसा कायदा हे अंमलात आला पाहिजे. सर्व पत्रकार बंधू, माझे सर्व दैनिकचे पत्रकार असतील, न्यूज चॅनलचे असतील, पोर्टलचे असतील, युट्यूब चॅनलचे असतील, साप्ताहिक, मासिक, पाक्षिक सर्व पत्रकार असतील, सर्वांना अन्याय झाला त्यांना न्याय मिळावा हे माझे ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशन व पत्रकार सुरक्षा समिती, पत्रकार संरक्षण समिती व विविध पत्रकारच्या संघटना, सामाजिक कार्य संघटना आहेत, त्यांच्याकडून माझे माननीय पोलीस आयुक्त साहेबांना विनंती आहे. तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब व माननीय महोदय, मंत्री महोदय व प्रसार माध्यमाचे कामकाज करणारे मंत्री यांनी मनापासून लक्ष देऊन यापुढे पत्रकारावर हल्ला करणाऱ्याला तात्काळ त्यांच्यावर जे संबंधित गुन्हे कलम लागू झाले, कलम लागू करावा, गुन्हे दाखल होऊन त्याला अटक करण्यात यावी आणि पत्रकारांना संरक्षण कायद्याचा फायदा व्हावा. हे विजयकुमार उघडे आहे, ऑल इंडिया रिपोर्टचा शहराध्यक्षाच्या वतीने बोलतो मी. शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे. बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले. अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे. तसेच बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे. आजपर्यंत साप्ताहिक, न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा. आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 97 66 70 35 14.